संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुखांचं कुटुंबीय देखील या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। तर संतोष देशमुख हत्या निषेधार्थ आता राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अकोल्यात देखील जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। गेल्या 2-3 दिवसापासून तुमची तब्येत बरी नाही, रात्र पण आपण उपचार घेतलेत, हॉस्पिटलमध्ये होतात। रात्री मोर्चा संपल्यानंतर किंवा मोर्चाच्या दरम्यानच मला अशक्तपणा जाणवत होता आणि म्हणून हॉस्पिटलला आल्यावर BP वगैरे लो झाला होता। सलाईन वगैरे उपचार घेतले आणि आम्ही अकोल्याकडे चाललो आहे आता आजच्या मोर्चासाठी। अपवाद वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मोर्चे झालेत, काही जिल्ह्यात नियोजन सुरू आहे, मात्र हे विदर्भातील दुसरा मोर्चा होते वाशिम नंतर अकोला। काय असणार आहे मागणी या ठिकाणी? मागणी एकच आहे, न्याय पाहिजे आम्हाला। न्यायासाठी न्यायाच्या भूमिकेत कधी बदल नाही होणार, आम्ही न्याय मागतोय। आपल्यासोबत वैभव काय सांगशील? कालही तू भाऊक झाली होती, वडिलांना न्याय मिळावा यासाठी जे ते प्रत्येक मोर्चात सहभागी होतेस, आज अकोला इथे जाणार आहेस। म्हणजे खूप दुःखद घटना घडलेली आहे आणि त्याच्यासाठी मोर्चा काढणं म्हणजे आपण न्याय मागतोय ही तर म्हणजे त्याला शब्दच नाही आहेत। आपण स्वातंत्र्य असताना सुद्धा आज आपण न्याय मागतोय आणि आज हे दुःख महाराष्ट्रापुरतं होतं, पण आज हे दुःख महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलं। याचं दुःख खूप जणांना आहे आणि ते व्यक्त करतायत की आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय द्या। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती।